हॅलो एव्हरीवन, आपण वेस्टर्न स्टाईल सेंटर नॉटेड गाऊन बघणार आहोत. तर आता त्याच्यासाठी मी पेपरवर आधी मेजरमेंट काढून घेत आहे. त्यामध्ये आपण ए लाईन कुर्तीसाठी जसं मेजरमेंट काढतो अगदी त्याच पद्धतीने रेग्युलर टाईपमध्ये मेजरमेंट काढायचं आहे. इथे आर्म होल लेंथ घेतलेली आहे, वेस्ट लेंथ मार्क करायची आहे, त्यानंतर सीट लेंथ आणि फुल लेंथ मार्क केली आहे. आता फुल लेंथमध्ये या पेपरमध्ये जेवढी उंची बसते तेवढीच उंची मार्क केलेली आहे. पुढची राहिलेली उंची आपण डायरेक्ट कापडावर घेणार आहोत. आता चेस्ट साईज आहे 34 आणि वेस्ट 30 इंचेस आहे. आडव्या लाईन्स मारून घ्यायच्या आहे. आपण लेंथवाईज मेजरमेंट मार्क केल्यानंतर आडव्या विड्थवाईज मापं टाकायची आहे. त्यामध्ये आपण आडव्या लाईन्स ड्रॉ करून घेणार आहोत. कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच मार्क केलेला आहे. छातीचा चौथा प्लस 1 इंच, सीटचा चौथा प्लस 1 इंच असं घेऊन हे दोन्ही लाईन जॉईन करायचे आहेत. यातलं जे मार्जिन आहे आपण ते डायरेक्ट कापडावर ठेवणार आहोत. शोल्डरचं निम्मे माप घेतलेलं आहे आणि इथे मुंड्या खोलीचं माप दिलेलं आहे. दोन्ही पेपर आपण एकत्रच कटिंग करत आहोत, त्यामुळे दोन्हीही मुंड्याचा आकार फ्रंट आणि बॅकचा मुंडा हा एकाच पेपरवर आपण काढणार आहोत. शोल्डरला थोडा स्लोप दिलेला आहे. गळा रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे आणि इथे व्ही शेपचा गळा दिलेला आहे. आणि साईड कट जे आहे ते मी सरळ लाईन घेतली. तुम्ही थोडंसं घेर पाहिजे असेल तर घेऊ शकता, पण या ड्रेसमध्ये आपण सेंटर कट ठेवणार आहोत, त्यामुळे इथे घेर घ्यायची आवश्यकता नाही. आता आपला हा फ्रंट पार्ट कटिंग झालेला आहे. आपण दोन्ही पेपर एकत्र घेऊन कापतोय म्हणून मागच्या मुंड्याचा सुद्धा आकार मी यामध्येच दिलेला आहे. आता कट टू कट हे माप कटिंग करून घ्यायचं आहे आणि मधून कात्री घालून कापायचा आहे. म्हणजे खालचा जो भाग आहे तो मागचा भाग म्हणून ठेवायचा आहे आणि पुढच्या भागावर वरचा जो भाग आहे त्यावर आपल्याला पुढच्या भागाची मापं टाकायची आहेत. आता या भागावर जो फ्रंट मुंडा होता त्याचं कटिंग करून घेतलेलं आहे. आता इथून पुढचं जे मेजरमेंट आहे ते आपल्याला पॅटर्नसाठी चेंजेस करायचे आहेत. मी शोल्डरच्या पॉईंटपासून 1.5 इंचावर मार्क केलेला आहे आणि कमरेचा जो पॉईंट आहे त्या पॉईंटला ती लाईन जोडून टाकायची आहे. ही अशी एक लाईन जोडून घ्यायची आहे. त्यानंतर थोड्या अंतरावर आपल्याला 1.5 इंचाच्या अंतरावर कमरेला आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. कमरेची लाईन आपण विड्थची जी लाईन मार्क केलेली आहे त्या लाईनवर 1.5 इंचावर असे 3 मार्क करून घ्यायचे आहेत. त्यानंतर एक दुसरा जो पॉईंट आहे तो मुंड्याला अंदाजे जोडलेला आहे आणि तिसरा जो पॉईंट आहे आर्म होलच्या खाली मुंड्याच्या खाली अंदाजे जोडलेला आहे. एक अर्धा पाऊण इंच खाली जोडलेला आहे. याच पद्धतीने सीटच्या भागाचा सुद्धा आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे. सीटची जी लेंथ आहे तिथे आपण 1.5 इंचावर मार्क केलेला आहे. त्यानंतर 1.5 इंचावर आणि त्याच्या खाली 1.5 इंचावर असे 3 मार्क करून घेतलेले आहेत. 3 पॉईंट मार्क केलेले आहेत. आता ह्या 3 पॉईंटला हे खालचे 3 पॉईंट आपल्याला जोडायचे आहेत. इथे दाखवल्याप्रमाणे आपण एक एक लाईन त्या पॉईंटला जोडणार आहोत. आता आपण हे सेंटरमधून कट करून घ्यायचं आहे. कमरेची जी लाईन होती ती आपण कापून घेतली आहे आणि ह्या ज्या लाईन्स आहे यातला हा वरचा जो भाग आहे तो गळा कापून टाकला आहे. त्यानंतर ह्या ज्या 3 लाईन्स आपण मार्क केल्या होत्या त्या लाईन्स आपल्याला कट करायच्या आहेत. कट टू कट न कापता एक अर्ध्या इंचाचं किंवा पाव इंचाचं अंतर सोडून मग आपल्याला कट करायचं आहे. इथे सुद्धा एक पाव इंचाचं अंतर ठेवलेलं आहे. खालच्या लाईनवर सुद्धा आपल्याला पाव इंच सोडून द्यायचं आहे. वरचा भाग कट झालेला आहे. आता खालचा भाग सुद्धा कमरेपासूनची जी लाईन आहे तिथून कटिंग करायचं आहे आपल्याला आणि सीटचा जो पार्ट आहे तिथे पाव इंचाचं अंतर ठेवायचं आहे. हे अशा पद्धतीने आपल्याला तीनही स्लॅश मारून घ्यायचे आहेत. तीनही स्लॅश कट झालेले आहेत. आता एक वेगळा पेपर घ्यायचा आहे आपल्याला. त्या पेपरवर यातलं माप वाढवायचं आहे, त्यामुळे वेगळा कॉन्ट्रास्ट कलरचा पेपर मी घेतलेला आहे. तुम्ही सेम पेपर पण घेऊ शकता, पण हा जो पॅटर्न आहे विदाऊट पेपर कटिंग करता येणार नाही. तुम्हाला पेपरचीच आवश्यकता आहे. आता ही जी स्ट्रेट लाईन आहे, व्हाईट पेपरची जी स्ट्रेट लाईन आहे ती ब्राऊन पेपरवर एकावर एक ठेवून घेतलेली आहे आणि तिथे पिन्स लावून घेतलेले आहेत. आता मधलं जे अंतर आहे आपण आपल्या आवडीनुसार ठेवू शकतो. जेवढ्या जास्त चुन्या पाहिजे तेवढं आपण ते अंतर ठेवू शकतो. आता इथे साधारण मी 2 इंच ठेवलेलं आहे.
2 ते 2.5 इंचाचं अंदाजे अंतर आपण इथे ठेवू शकतो. 2 इंचावर मार्क करून इथे पिन लावून घ्यायची आहे. पुढे सुद्धा तुम्ही 2 ते 2.5 इंचाचं मार्किंग करू शकता आणि दुसरी जी पट्टी आहे ती त्या पॉईंटला ठेवायची आहे. म्हणजे प्रत्येक पॉईंटमध्ये 2 ते 2.5 इंचाचं अंतर आलं पाहिजे. तुम्ही जर जास्त घेऊ शकलात तर घेऊ शकता, पण तेवढाच घोळ जास्त दिसतो. त्यामुळे 2 ते 2.5 इंचाची गॅप हा इनफ आहे. खालचा भाग आपण लावून घेतलेला आहे. प्रत्येक ठिकाणी टाचण्या लावायच्या आहेत म्हणजे आपल्याला कटिंग करताना पेपर हलत नाही. आता हा वरचा जो भाग होता तो पण आपण इथे लावून घ्यायचा आहे. हा प्रत्येक पॉईंट जो प्रत्येक स्लिट आपण कट केलेली आहे ती एकमेकांना जॉईन करायची आहे. आणि जो साईडचा भाग आहे, जो फिटिंगचा भाग आहे, ते दोन्ही ट्रायंगल एकमेकांना व्यवस्थित जॉईन झाले पाहिजे. बाकी मध्ये थोडाफार गॅप राहिला तरी चालू शकतो. आता या पट्ट्यांना आपल्याला मोजून घ्यायची गरज नाहीये. खालच्या भागाला जे आपण मोजून घेतलं होतं त्याच पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला समोरासमोर ठेवायचं आहे. सगळ्या पट्ट्या आपल्याला सेट करून घ्यायच्या आहेत. प्रत्येक ठिकाणी तुम्ही टाचण्या किंवा सेलोटेप चिकटवू शकता. त्यामुळे पेपर हलत नाही आणि अशा टाईपचे जे पॅटर्न्स असतात त्याला तुम्ही टाचण्यांचा वापर आवर्जून करा, म्हणजे हे पेपर हलत नाही. आता हे बाहेरून कट टू कट कापायचं आहे. बाहेरची जी लाईन आहे ती कट करायची आहे आपल्याला. ह्याच्या बाहेर मार्जिन ठेवलेलं नव्हतं आपण, तर या व्हाईट पेपर एक्स्ट्रा आहे तर आपण त्याला मार्जिन ठेवून घेऊया. 1.5 इंचाचं अंदाजे आपण मार्जिन ठेवलेलं आहे. तुम्ही 2 इंच पण ठेवू शकता. आता ही बाहेरची लाईन आहे तिथे 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि जो व्ही शेप दिसत आहे तिथे फक्त 1/2 इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे. हे 1.5 इंचाचं मार्जिन आपण मार्क करून घेऊया. आता इथे सुद्धा जेवढा व्हाईट पेपर आहे तेवढंच मार्जिन मी दिलेलं आहे. त्याच्या खालचं मार्जिन आपण डायरेक्ट कापडावर वाढवणार आहोत. इथून 1/2 इंचाचं मार्जिन ठेवायचं आहे. फक्त आपण स्टिचिंग पुरतं मार्जिन इथे घेणार आहोत या व्ही शेपमध्ये आणि तिथून पुढे आपलं 1.5 इंचाचं मार्जिन घेणार आहोत. आर्महोलचा शेप हा कट टू कट येणार आहे. आता हा बाहेरचा जो भाग आहे आपण तो कापून घ्यायचा आहे. इथे पेपरचं कटिंग झालेलं आहे आपलं. आता आपण पीस कट करायला घेऊया. हा जो शिमरचा पीस आहे मी हा 1.5 मीटरचा आणलेला आहे. याचा पन्ना सुद्धा 60 इंचेसचा आहे. त्यामुळे ह्या 1.5 मीटरमध्ये माझा पूर्ण गाऊन तयार झालेला आहे. तुम्ही जे फॅब्रिक घ्याल त्यामध्ये त्याची विड्थ आणि लेंथ बघूनच तुम्हाला फॅब्रिक घ्यावं लागेल. तुम्हाला जर फ्लोअर टच घ्यायचा असेल यामध्ये तर तुम्हाला उंचीच्या दुप्पट आणि साधारण पाव मीटर एक्स्ट्रा फॅब्रिक लागेल, म्हणजे साधारण 3 मीटरचं फॅब्रिक लागू शकतं. आता याची पन्ना पण 60चा आहे आणि माझं कापड 1.5 मीटर असल्यामुळे 60 बाय 60चाच हा स्क्वेअर तयार झालेला आहे फॅब्रिकचा. त्यामुळे कुठूनही फोल्ड केलं तरीसुद्धा चालणार आहे. पण हे फॅब्रिक स्ट्रेचेबल असल्यामुळे स्ट्रेचेबल साईडनी मी फोल्ड केलेला आहे. आता हा डबल फोल्ड करून झालेला आहे. जो मागचा भाग आहे तो आपल्याला ऑन फोल्ड घ्यायचा आहे, कारण तो अखंड येणार आहे आणि पुढच्या भागाला सेंटर कट द्यायचा आहे. त्यामुळे पुढच्या भागाचे आपल्याला 2 भाग वेगळे कट करावे लागणार आहेत. तर मी आता ऑन फोल्ड जो भाग आहे तो बॅक साईड ठेवली आहे आणि फ्रंट साईड ओपन साईडला ठेवलेली आहे. प्रत्येक ठिकाणी पिन्स लावून घ्यायचे आहे.
ठेवलेलं नव्हतं, तिथे 1.5 इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे. प्रत्येक ठिकाणी 1.5 इंच घेतलेलं आहे. सीडच्या भागापासून खाली सुद्धा मी 1.5 इंचाचं मार्जिन घेतलेलं आहे. जर तुम्हाला वाटलं की साईडचा घेर थोडासा वाढवावा तर ते 1.5 इंच आपल्याला घेर वाढवण्यासाठी उपयोगी पडतो. परंतु मी जे आत्ता घेतलेलं आहे स्ट्रेट फिटमध्ये तेच फिटिंगला व्यवस्थित. जो घेतलेला आहे गळ्याचा त्याला एक अर्धा इंच मी एक्स्ट्रा ठेवलेला आहे. तीच पट्टी मी आतल्या फोल्ड करणार आहे, त्याला वेगळी पट्टी लावणार आहे. अर्धा ते 12 इंचाची पट्टी एक्स्ट्रा ठेवली आहे. आणि इथे सुद्धा तुमचा जो भाग आहे सेंटर फ्रंट जो आहे तिथे पण मी 5 इंचाचं मार्जिन ठेवलेलं आहे, कारण तिथून आपल्याला जॉईंट द्यायचा आहे. आता इथे व्हाईट पेपरचं जे मार्जिन दिसत आहे तुम्हाला 1.5 इंचाचं मार्जिन घेतलं आहे. तो पेपर जेवढा होता तेवढ्यापर्यंत मार्जिन देता आलं. तिथून पुढे खाली आपण कापडावरच डायरेक्ट मार्जिन देणार आहोत. तर तेच 1.5 इंचाचं मार्जिन आपण कंटिन्यू करणार आहोत खालपर्यंत. आता हे दोनही भाग कापून घ्यायचे आहेत. आपल्याला या ड्रेसला स्लीव्ज लावायचे नाही आहेत. स्लीव्ज जर तुम्हाला जॉईन करायचे असतील तर तुम्ही तुमच्या पद्धतीने शॉर्ट लॉंग कशा पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने आपण स्लीव्ज काढू शकतो. स्लीव्ज आपल्या नेहमीप्रमाणेच काढायचे आहेत. हा ड्रेस अतिशय सोपा आहे, फार काही वेगळा नाही आहे. त्यामध्ये तुम्ही बेसिक जे बॉडीज ब्लॉकचं मार्किंग करतात त्याच पद्धतीने आपण याच्यामध्ये केलेलं आहे. फक्त फ्रंटचा जो पार्ट आहे ट्विस्टेड पार्ट आहे त्यामध्येच आपल्याला व्हेरिएशन दाखवायचे आहेत. बाकी बेसिक जो तुम्ही बॉडीज ब्लॉक काढता त्या पद्धतीनेच मार्किंग करून घेतलेलं आहे आपण. आता हे कट टू कट करून घ्यायचं आहे. आपण मार्जिन ऑलरेडी ठेवलेलं आहे त्यामुळे बाकीचा जो पोर्शन आहे तो कट टू कट कापून घ्यायचा आहे. आता ह्या फॅब्रिकची पूर्ण उंची 60 इंचाची आहे आणि आपला पेपर कमी होता त्यामुळे खालून जेवढं उरेल तेवढी मी लेंथ वाढवत आहे. आता पेपर काढून घ्यायचा आहे, पिन्स काढून घ्यायचे आहेत. पुढच्या भागाचं सुद्धा फक्त पेपर काढून घेतलेला आहे. मधला पोर्शन तसंच ठेवायचा आहे आपल्याला. आता इथे शोल्डर जेवढे आहे शोल्डरची पट्टी तेवढीच आपल्याला मागच्या भागाची शोल्डरची पट्टी ठेवायची आहे. तर इथे मी मार्क करून घेते आहे कारण मागचा गळा मार्क करायचा आहे. मागचा गळा 4.5 इंचाचा घेतला आहे आणि गोल गळ्याचा आकार दिलेला आहे. हे स्ट्रेचेबल फॅब्रिक असल्यामुळे स्टिचिंगला जरा प्रॉब्लेम येते आहे. इथे मार्क करून घेतला आहे. आपल्याला 5 इंचाचं किंवा अर्धा इंचाचं मार्किंग केलेलं आहे. तिथे आपल्याला गळ्याची पट्टी न लावता डायरेक्ट फोल्ड करायचा आहे. आता इथून मधला भाग जो आहे तो किती पॅक करायचा आहे आपण ठरवणार आहोत, कारण खाली स्लिट द्यायची आहे. स्लिट किती इंचापर्यंत द्यायची आहे ते आपण ठरवू शकतो. आता ह्या ड्रेसला जरा जास्त स्लिट होती आहे म्हणून मी थोडी खाली घेतली आहे ती स्लिट. गळ्याच्या पॉईंटपासून खालपर्यंत आपल्याला ती स्लिट स्टिच करायची आहे. मधला भाग स्टिच करायचा आहे म्हणजे खाली जी स्लिट उरते ती एक साधारण 10 इंचापर्यंत उरते. अशा पद्धतीने हा फ्रंट आपला तयार झालेला आहे. हा पट्टी वरची अशी फोल्ड करायची आणि कमरेचा जो भाग आहे त्याच्या चुन्या अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायच्या आहेत. अशा अंदाजे गॅदर्स करायचे आहेत त्याचे. त्याला एक पिन लावून घेऊ शकता. आता या ड्रेसमधला मेन पार्ट आपला चालू आहे. हे गॅदर्स कशा पद्धतीने घ्यायचा आणि ट्विस्ट कसा द्यायचा तो व्यवस्थित लक्ष द्या. इथे दुसरी पिन लावून घ्यायची आहे. आता आपल्याला लेफ्ट साईडचा जो पार्ट आहे तो राईटवर ठेवायचा आहे. अजून परत एकदा तो राईटचा परत लेफ्टला घ्यायचा आहे. अशा पद्धतीने इथे ट्विस्ट झालेला आहे. दोन्ही टाचण्या ज्या लावल्या होत्या आपण काढून घ्यायच्या आहेत. आता हे व्यवस्थित आपल्याला सेटिंग करून घ्यायचं आहे आणि आपल्याला कुठे कुठे स्टिच करायचं आहे ते बघा. हे सेंटर लाईन इथे स्टिच करून घ्यायची आहे. इथं मी टाचणी लावून घेते. ही सेंटर लाईन इथपर्यंत जॉईन करायची आहे.
जिथपर्यंत नॉट आहे, जिथपर्यंत ट्विस्ट आलेला आहे तिथपर्यंत आपण जोडून घेणार आहोत. आणि हा साईडचा जो भाग आहे, कमरेचा भाग, तो आपल्याला शिवून घ्यायचा आहे. हे दोन्ही साईडचे जे 2 भाग दिसत आहेत माझे, ते आपल्याला शिवून घ्यायचे आहेत. आता हा जो ट्विस्ट पडलेला आहे, जी नॉट आहे, ती आपण ॲडजस्ट करू शकतो हाताने. म्हणजे साईडचे पार्ट जोडल्यानंतर सुद्धा त्या हाताने ओढून आपण ते ॲडजस्ट करू शकतो. आता आपण स्टिच करायला घेऊया. जी सेंटरला आपण पिन्स लावून घेतल्या होत्या, तो सेंटरचा पॉईंट आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे. म्हणजे गळ्याच्या भागापासून कमरेपर्यंत आपल्याला ती सरळ लाईन स्टिच करून घ्यायची आहे. त्याआधी आपल्याला गळ्याचा जो भाग आहे, तिथे अर्धा इंचाचं मार्जिन ठेवलं होतं, ते डबल फोल्ड करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने छोटा फोल्ड आणि एक थोडा मोठा फोल्ड, अशा पद्धतीने हे फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे. गळा जिथपर्यंत आहे तिथपर्यंतच आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे. गळ्याचा व्ही शेप दिलेला आहे, त्यामुळे याला क्रॉसमध्ये पट्टी न कट करता आपल्याला डायरेक्ट पट्टी फोल्ड करून शिवता येते. ट्विस्ट परत एकदा बघा आपण कसं दिलेलं आहे. कमरेकडचे जे दोनही भाग आहेत ते आपण चुन्या घालून घेणार आहोत, त्याला गॅदर्स करून घेणार आहोत. दुसऱ्या भागाला सुद्धा आपण अशाच पद्धतीने मगाशी दाखवल्याप्रमाणे गॅदर्स करून घेणार आहोत आणि त्याला तात्पुरती पिन लावून घ्यायची आहे, म्हणजे ते गॅदर्स हलत नाहीत. आता हे ट्विस्ट करताना परत एकदा बघा. समोरासमोर ठेवून हा डावा भाग उजव्या भागावर ठेवलेला आहे आणि परत जो डाव्या साईडला आलेला भाग परत उजव्या साईडला ट्विस्ट केलेला आहे. आता ही जी सेंटरची लाईन आहे ती जोडायची आहे आपल्याला. या टाचण्या काढून टाकायच्या आहेत आणि सेंटरची लाईन आणि जे साईडचे जे कमरेकडचे भाग आहेत ते जोडून घ्यायचे आहेत. आपण ऑलरेडी अर्धा इंचाचं मार्जिन ठेवलेलं आहे प्रत्येक पॉईंटसाठी. ते मार्जिन पूर्ण शिवण्यात घ्यायचं आहे. अशा पद्धतीने दोन्ही पॉईंट एकावर एक ठेवून आपण एक अर्धा इंचाच्या मार्जिनवरून आपल्याला स्टिच करायचं आहे. हे ट्विस्ट थोडं जरी कापड हललं तरी निघू शकतं, त्यामुळे तुम्ही प्रत्येक ठिकाणी टाचण्या लावून घ्या आणि मग कुठला भाग शिवायचा आहे ते तुम्हाला नंतर लक्षात येईल. अर्धा इंचाच्या अंतरावर आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे. डबल स्टिच मारून घ्यायची आहे त्याच्यावर. जिथे जिथे आपण आत्ता पिन्स लावून घेतलेले आहेत त्या त्या भागावर आपल्याला दोन्ही पीस जॉईंट करून घ्यायचे आहे. कमरेकडचे 2 भाग आणि सेंटरची जी लाईन आहे ती, अशा 4 ठिकाणी आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. ट्विस्ट टाकल्यानंतर वर खाली आणि दोन्ही साईडला अशा 4 ठिकाणी आपल्याला शिवून घ्यायचं आहे. आता उभी जी गळ्याकडची साईड आहे ती आपण जोडून घेऊया. गळ्याच्या खालूनच सुरुवात करायची आहे. हा एवढा गळा आहे व्ही शेपमध्ये. आपण 6.5 ते 7 इंचाचा गळा घेतलेला आहे. तिथून खाली अर्धा इंच मार्जिन ठेवलेलं आहे, त्याच्यावरून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. हे फॅब्रिक शिमरचं आहे आणि स्ट्रेचेबल असल्यामुळे त्याला स्टिच करायला खूप प्रॉब्लेम येत होता, टाके सुटत होते. आता हा खालचा भाग आहे तो आपल्याला जोडून घ्यायचा आहे.
खालचा जो भाग आहे तो लेवल करून घ्यायचा आहे, म्हणजे खाली कमी जास्त होणार नाही आणि अगदी व्यवस्थितरित्या आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे. हे वन पीसची खालची बाजू आहे जी आपण आता स्टिच करत आहोत. जिथपर्यंत आपण मार्क केलेला आहे तिथे लॉक करून दोरा काढून टाकायचा आहे. आणि डबल टिप मारून घ्यायची आहे. आपला फ्रंट पार्ट तयार झालेला आहे. आता मागचा गळा नेहमीप्रमाणे शिवून घ्यायचा आहे आणि आर्महोलला आपण स्लीव्ज लावणार नाही आहोत, तर आर्महोलला फिनिशिंग करायची आहे क्रॉसपट्टी लावून आणि साईडची फिटिंग स्टार्ट टू एंड करायची आहे. स्लीव्जपासून आर्महोलपासून ते फ्लोअर टच आपल्याला पूर्ण फिटिंग करायची आहे आणि सेंटरला आपण कट ठेवलेला आहे. अशा पद्धतीने पूर्ण फिटिंग करून घेतलेली आहे. हे कापड स्ट्रेचेबल असल्यामुळे आणि शिमर असल्यामुळे मला मगाशी सांगितल्याप्रमाणे स्टिचिंगसाठी खूप त्रास होत होता, म्हणून खालून मी पेपर ठेवून मी हे स्टिच करत होते. अशा पद्धतीने आपल्याला ही पूर्ण फिटिंग व्यवस्थित करून घ्यायची आहे. खाली पेपरच्या पट्ट्या ठेवल्यामुळे स्टिचेस व्यवस्थित येत होत्या, अदरवाईज टाके सुटत होते त्याचे, त्यामुळे शिवायला खूप त्रास झाला. ही फिटिंगची साईड करून घ्यायची आहे आपल्याला. जेव्हा कापडावर टाके बसत नाही किंवा असं वेगळं काही कापड असेल तर खाली पेपर ठेवल्यामुळे व्यवस्थित शिलाई येते आपली आणि नंतर तो पेपर आपल्याला काढून टाकायचा असतो. प्रत्येक ठिकाणी मला थोड्या थोड्या अंतरावर पेपरची पट्टी ठेवून स्टिच करावं लागलं होतं. आता हा स्टिच केलेला पेपर काढून टाकायचा आहे. हळूहळू काढायचा आहे, शिलाई न उसवता दोन्ही साईडने हळूहळू पेपर काढून टाकायचा आहे. अशा पद्धतीने आपला नॉटेड वन पीस तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.